गोंडपिंपरी पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करत गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्यात। या धडक कारवाईत तब्बल 5 पिकअप वाहनं जप्त करण्यात आली असून 46 गोवंशीय गाय व बैलांची सुटका करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली येथून तेलंगणा राज्यात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी वडोली इथं सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास नाकाबंदी केली। यावेळी संशयित पिकअप वाहनांना थांबवण्याचा इशारा देण्यात आला। एका वाहनातील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची नावे मोहसिन आयुब खान आणि मोहम्मद मंजूर अली अशी आहेत। दोघेही तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याचं समोर आलंय। दरम्यान मागून येणाऱ्या इतर 4 वाहन चालकांनी पोलिसांना पाहताच वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला असता वडोली नदी पुलाजवळ आरोपींनी वाहने सोडून शेत शिवारात पळ काढला। पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र आरोपी फरार झाले। जप्त करण्यात आलेल्या वाहनांमधून 46 गोवंशीय गाय व बैल तसेच 5 पिकअप वाहने असा एकूण 50,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित अमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.